पंचदिनसी हरीशी न भजसी कवन्या गुणे. कुठच्या गुणामुळे तू हरीला भजत नाहीस? रात्रीचा दिवस करतोस, रात्रीही आणि दिवसाही काम करतोस, पण एक क्षणभर तुला हरीला भजता येत नाही. कुठच्या गुणामुळे तू भजत नाहीस? बहुता सुकृती नरदेह लादला, भक्तिवीन गेला अधोगती. आपण ज्या कामासाठी आलो ते काम जर झालंच नाही तर मनुष्य जन्म भेटून तरी काय उपयोगाचा? प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही, म्हणून जी आले काही वरी मरण चांग. जर या ज्ञानाची आवड नसेल तर तो जगून तरी काय उपयोग आहे मला सांगा? तर तसं आपण ओळखून घेतलंय म्हणून आपल्याला आनंद वाटतोय. जर ओळखून नसतं घेतलं तर आपला आनंद वाटला असता का? अजिबात नाही. म्हणून जसं मला सांगा की आपल्याला विंचू चावला, तर विंचू चावला की आपण कोणाकडे जातो? फक्त मांत्रिकाकडे जातो आणि सध्या डॉक्टरकडे जातो. बाकी कोणाकडे आपण जातो का? नाही जात. तसंच जर भगवंताची ओळख करून घ्यायची असेल तर त्याचा पत्ता फक्त संतांशी आहे. हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीशी उपाय, हरी प्राप्तीसी उपाय. हरी प्राप्तीशी उपाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय, धरावे संतांचे ते पाय. संतच आपल्याला सोडू शकतात ह्या जन्म मरणातून. आणि दुसरं नंतर ज्ञाना पायगा बरवी, जरी आथी मनी आणावी, तरी संतांसी या भजावी. कोणाचं दास व्हायचंय? फक्त संतांचं दास व्हायचंय. आणि तो संबंध आपला जो तुटला होता तो आपल्याला फक्त जोडू पाहिजे संतांकडून घ्यायचा. म्हणतात सद्गुरु वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आजी हाती. म्हणून सूर्य उगवल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. तसंच गुरुकृपा आशीर्वादाशिवाय शिष्याची वाटचाल सुरू होऊच शकत नाही. मग गुरु येणं जीवनात हे खूप मोलाचं भाग्याचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सद्गुरु आपल्याला सोडवतात. म्हणून ते पुरुषार्थी सिद्धी चौथी, घेऊन या आपुल्या हाती. मला भक्तिपंथी जगा दे तू. संत काय करतात? ते ज्ञान एक असू, दोघं असू, चौघं असू, कितीही असू, पण ते प्रत्येकाला देऊन टाकतात. जे स्वतःकडे होऊन सांगतात संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार उदार, संत उदार उदार. भरले आनंद भांडार, भरले आनंद भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार, भरले अनंत भांडार. संत उदार उदार भरले अनंत भांडार. आणि एका हरिपाठात म्हणतात एका जनार्दनी मांडिले दुकान, देते मोलाविन सर्व वस्तू. फक्त आपण ते गेलं पाहिजे, ते आपल्याला झालं पाहिजे. कारण आपल्याला इथं सत्संग जेवढा घडतो त्या इतर कुठं घडत नाही. घडला तरी जे आत्मप्रचिती, गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती जे घडते ती इतर कुठं घडत नाही. म्हणून जे इथं माळकरी असतील, ज्यांनी समजून घेतलं असेल, ज्यांनी न समजून घेतलं असेल त्यांनी समजून घ्या. ओळखा रे वस्तू, सांडा रे कल्पना, नका आडराना जाऊ. म्हणून हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे. म्हणून संतांची भेट करून घ्या. मग संत काय करतात? एक तुम्हाला अनुभव सांगतो. विठ्ठल 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 संत आले की जीवनात परिवर्तन कसं होतं. कारण परिवर्तन ही सोपी गोष्ट नाही. एकदा का परिवर्तन झालं की परत येणार. जसं दुधाचं लोणी झालं की परत दुधात येतं का? परत
नाही येत. तसंच एकदा परिवर्तन झालं की ते परत येतं नाही. तसंच एक उदाहरण सांगतो की संत माझ्या जेव्हा संत जीवनात आले, पण संत समजले नव्हते. आले होते, बोध झाला होता, पण संतांची काय मती आहे ती खरंच माहीत नव्हती. आधी आधी अजिबात माहीत नव्हती संत कसा उद्धार करतात. व जेव्हा संतांनी नाम दिलं, बोध दिलांनी, तेव्हा अखंड चिंतन म्हणजे सारखं चिंतन चालायचं. पण चिंतन कशापुरतं चालायचं? बैठकीपुरता फक्त चालायचं. पण या जगापुरता अजिबात चालायचं नाही. फक्त 4 तास बैठक घाला, 5 तास बैठक घाला, फक्त बैठकीपुरता चिंतन चालायचं. पण ते चिंतन उपयोगाचं आहे, इंद्रियांना सवय लागण्यासाठी उपयोगाचं आहे. तरी पण ते तेवढ्यापुरतं मर्यादित नाही चिंतन. कारण जे सर्वत्र सदा सम, ते आपणची अद्वय ब्रह्म, हे संपूर्ण वर्म समदृष्टीचे. तेच आपण नटलोय, सगळीकडे तेच नटलोय. पण ते बैठकीपुरता चिंतन आहे का? अजिबात नाही. तर उपरती झाली होती. पण नवलंकाराची गोटी, विशेषण लगे अज्ञाना पाटी, सज्ञानाच्या झोंबे कंटी, नाना संकटी नाचवी. मलाही असंच ज्ञान झालं होतं, पण ते काही तात्पुरता स्वरूपाचं होतं. आणि असंच ज्ञान होऊनही अहंकार जो आहे तो आपल्याला सोडत नाही, कधीच सोडत नाही अहंकार. जेव्हा आपण फक्त बैठकीपुरता चिंतनची 4 तास 5 तास बैठकीपुरता करतो, फक्त अहंकार ज्या सिद्धी आहे ते आपल्या पाठी लागतात आणि आपल्याला सतावत असतात. मग काही सुचतच नसतं. असंच माझ्याही बाबतीत तसंच झालं. काही उपरती झाली, पण मलाही काही समजलं नाही का असं घडतंय. कारण एकदा छंद लागला, म्हणजे कोरोना होता. कोरोना टाईम आपल्याला छंद लागला की ज्ञानेश्वरी वाचन कंटिन्यू झाला. 8 तास कंटिन्यू चालायचे ज्ञानेश्वरी वाचन. पण ते वाचन चालता माऊली आणि मी एवढं माऊलीने मला दिलंय तरी मला का नाही कळत आहे. स्वतः प्रश्न पडतात. एवढं माऊली सांगतायत संतांचं महात्म्य, पण मला माझ्या सद्गुरूंचं महात्म्य का नाही कळत? कारण ते कळलं पाहिजे. ज्यासाठी मी आलोय ते कार्य माझं झालंच पाहिजे. आणि जर नाही झालं तर माझा काय उपयोग आहे का? जगूनही उपयोग नाही. मग अशी उपरती व्हायची कधी कधी की अखंड काही गोडच वाटायचं नाही. अजिबात गोड वाटत नाही. पण सद्गुरू तो सद्गुरूच असतो. कारण जीवाला सोडवणारा फक्त कोण असतो? सद्गुरू असतो. इतर तर गुरु आहेत, पण ते गुरु ज्ञान देऊ शकतात. पण ज्ञान झाल्यावरही शिष्याला त्या भूमिकेवर नेऊन ठेवतात. आणि म्हणून सांगतात की जेव्हा उपरती व्हायची अखंड, कारण कधी बाहेर पडूसच वाटायचं नाही अजिबात. अशी उपरती. पण सद्गुरू सांगितलं असं चालू जमणार नाही. कारण तू जन्मालाच निवृत्ती आलायस. काय तू आलायस? तू उपाधीला आलायसच नाहीस. तू जन्माला कोण आलायस? निवृत्तीच आलायस. मग उपाधी राहिली का? अजिबात नाही. पण असं सांगितलं नाही. आणि त्या बोधावर निवड ठेवला नाही. मग संत कसे असतात ते बघा जीवनात. की संत हे जेव्हा लोखंड असतं आणि परिसाच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं तेव्हा ते सोनं होतं. पण सद्गुरू ज्यांच्या संपर्कात येतात त्यांना ते तसेच बनवून ठेवतात. लोह परी साचे नसाहे उपमा, 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 सद्गुरु महिमा गाढती, सद्गुरु महिमा गाढती, सद्गुरु महिमा गाढती. परिसाची उपमा देता येऊ शकत नाही. परिस फक्त लोखंडाचं सोनं करू शकतो, पण सद्गुरू सर्व जीवांचं सोनं करतात. आणि असं घडता आता जे माझ्या सद्गुरूंनी मला अनुभव काय येत नाही. कारण त्या बैठकी होता किती बसायचं. त्या बैठक घालून किती शरीराची ही आठवण. ते शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरती, जय सोमभाव प्रतीती होय. असं व्हायची अवस्था. मग आता सध्याची स्थिती कशी व्हायला लागली की अभ्यासाला बसलो की एक प्रश्न पाठ करायचा, अर्धा तास प्रश्न पाठ करायचा आणि 1 तास काही समजायचं नाही. काय करतोय मलाच माहित नाही. मग 1 तासाने यायचं वृत्तीवर ती समजाय हे काय करतोय, राहिले माझं एक क्वेश्चन जो करायचा आहे तो राहिलाय. आणि हेच सद्गुरूंनी मला शिकवलं की मुक्तीवरची भक्ती कशी केली पाहिजे आणि
भोग भोगुनी ब्रह्मचारी हे जगायला शिकवलं. भोग भोगुनी ब्रह्मचारी. तुका म्हण नाटदारे भोग भोगुने ब्रह्मचारी भोग भोगुने ब्रह्मचारी भोग भोगुने ब्रह्मचारी तुका म्हणे नटदारे भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. आता काही चिंतकाचे शिल्लकच ठेवलं नाही. मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारीन. जन्म मरण म्हणजे माझी या भक्ता एकही नाही. संसाराची चिंता आणि केव्हा होते जेव्हा आवडीने हरिनाम घेतो. अभंगाचं पहिलं चरण. आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसे आवडीने भावे हरिनाम घेसे आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसी आवडीने भावे हरिनाम घेसे आवडीने भावे हरिनाम घेसे तुझी चिंता त्यासी सर्व आहे 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 हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता तुझे चिंता त्यासे सर्व आहे तुझी चिंता त्यासे सर्व आहे तुझी चिंता त्यासे सर्व आहे तुझी चिंता त्यासे सर्व आहे हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता. अशा प्रकारे सर्व चिंता ज्याचं आपण जो झालो तर आपल्याला काळजी करायची उरत नाही. म्हणून असाच एक प्रसंग वाल्मिकी ऋषी वाल्याकुळी सर्वांना माहीत असेल. वाल्याकुळी तो पाप करायचा आणि असे पाप किती त्याचे 7 रांजण भरेल एवढं पाप केलं होतं त्याने. पण एकदा नारद मुनी आले आणि नारद मुनी काय म्हणतात, वाल्या थांब, हे तू काय करतोय? तो म्हणतो की मी हत्या करून माझ्या कुटुंबासाठी मी काय करतोय, पाप हे करतोय. पण जेव्हा नारद मुनी म्हणतात हे जे तू पाप करतोस ह्या पापाचे वाटेदारी कोण आहेत का? वाल्यान तो आहे. पण तेव्हा तो घरी विचारायला जातो तेव्हा पत्नीला सांगतो की जे मी पाप करतो त्यात तुम्ही वाटेदारी आहेत का? पत्नी काय म्हणते की मला आता 1 तासापूर्वी विंचू चावलाय, तो विंचू चावलाय, त्याचा पाप तुम्ही घेताय का? नाही. म्हणून पापे वाटे कोण असा तसाच तो नारद मुनीला शरण गेला आणि त्याचा उद्धार केला नाही. मग काय म्हणतात, कल्मशाचा आगरू भ्रांतीचा सागरू यमाचा डोंगरू होऊनी अससी. किती तुझ्यात भ्रांत असेल, किती तू पाप केलं असू दे, तर ते पाप कशाने जातं? ते एका नामाने जातं, हरी उच्चारणे अनंत पाप राशी. हरी उच्चारणे अनंत पाप राशी. हरि उच्चारणे अनंत पाप राजा जातील लया शिक्षण मात्रे. जातील लया शिक्षण मात्रे जातील लया शिक्षण मात्रे. आधी उद्धार केलाय
पण त्या नाम देऊन तपचेरीला बसवल्यानंतर म्हणून कुत्र्याला सहनशीलता सहन होत नाही, माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही आणि संतांना जीवाची अधोगती सहन होत नाही. म्हणून लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाय माऊलीचे चित्त वाय माऊलीचे चित्त वाय माऊलीचे चित्त वाय माऊलीचे चित्त. म्हणून संत कृपेने उद्धार करतात. व 4 कृपा आहेत: दृष्टी कृपा, स्पर्श कृपा, संकल्प कृपा आणि शब्द कृपा. ह्या 4 कृपेने जीवाचा उद्धार संत करतात व संतांना शरण गेलं पाहिजे. मला सांगा की आपण ज्याला जाणतोय बरोबर त्याच होऊन राहिलंच पाहिजे. पण विठाला 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 विठाला. म्हणजे आपण त्याच होऊन राहिलं पाहिजे. किती पाप केलं ते पाप फक्त एका नामाने जाऊ शकतं, इतर साधनाने जाऊ शकत अजिबात नाही. नाम किती संकीर्तन साधन पैसोपे नाम 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 संकीर्तन साधन पैसोपे पापे जन्मांतरीचे जळातील पापे जन्मांतरीचे नलक्ती सायस जावे वनांतरा नलक्ती सायस जावे वनांतरा. आणि ते नाम आपल्याला कसं भेटलंय? ब्रह्म, अत्री, दत्त, नारायण, लक्ष्मण, बलवीन, सगळ्यांना शांताबाई, बंडोबा, केरोबाबा, श्रीपादबा, रामदासबा, नारायणबा, मान्याबा, पोपड्याबा यांच्या माध्यमात आपल्या ते जे न संगे पितया वसुदेवासी जे न संगे बंडू बळीभद्रासी जे न संगे देवकी मातेसी ते गुह्य अर्जुनसी बोलत असे. ते फक्त कोणाला सांगितलंय? अर्जुनाला सांगितलंय. कारण अर्जुन एकदम जवळचा झाला होता. इतर तर होते पण ते कसे होते? भगवंत काय सांगतो की हे सगळे माझेच आहेत. हे जे विश्व आहे ते कोणाचं आहे? माझंच आहे. पण मी त्यांच्याजवळ नसतो. आणि जे माझ्याजवळ असतात आणि मी ज्यांच्याजवळ असतो ते विशेष रूपाने असतो. जसं आपले वर्गात मित्र अनेक असतात पण जो आपला एकदम खास जवळ मित्र असतो त्याच्यापाशी आपण सतत असतो. तसंच आपण भगवंतापाशी सतत असतो. जे भगवंताला प्रिय असतात ते जवळचे असतात. एकदम अति प्रिय म्हणजे कोणते प्रिय असतात? हरी, विष्णू, गोविंद या नामाचे निकळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. माझी आत्मचर्चा उदंड गातात. कधी खंड न पडता गातात. सतत माझं अखंड चिंतन करतात. तेच मला प्रिय असतात. बाकी इथे तर प्रिय अजिबात नसतात. सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाती सदा नाम वाचे गाते सदा नाम वाचे गाते सदा नाम वाचे गाते सदा नाम वाचे गाते.
नाम वाचे गाते हा सदा नाम वाचे गाते सदा नाम वाचे गाते. आणि नाम घेतल्याने काय होतं? परंपरा त्याचे कुळ शुद्ध. नाम घेता उठाउठी होय संसाराची तुटी. काही संसाराची चिंता आपल्या राहते का? संसार म्हणजे कुठचा? जन्म मरण. बाकी इतर संसार नाही, ह्या कल्पना आहे. बाकीच्या कल्पना आहे. म्हणून ह्या नामानेच तरल्या जातो मनुष्य. नाम घेता कोणी वाया गेला ऐसा कोणी ऐकेला का? अजिबात नाही. नाम घेता कोणीच वाया जात नाही. अभंगाचं दुसरं चरण. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा दानात असे पती लक्ष्मीचा दानात असे हरि मोगी गाता हर पाले चिंता हरि मोगी गाता हर पाले चिंता पती लक्ष्मीचा दानात असे पती लक्ष्मीचा हरि मोगी गाता हर पाले चिंता हरि मोगी गाता हर पाले चिंता. हरीचं चिंतन करा करा रे बापानो. साधन हरीचे जने करणीचे करू नका. पुढे हाची उपदेश नका नाश करू आयुष्याचा. आई फक्त देव वसे ज्याच्या चित्ती त्याची घडावी संगती. बाकी काही नको जीवनात, त्याची संगती. अभंगाचं तिसरं चरण. सकळ जीवांचा करीतो सांभाळ 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 सकळ जीवांचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील ऐसे नाही तुझं मोकलील ऐसे नाही तुझं मोकलील ऐसे नाही तुझं मोकलील ऐसे नाही हरिमुख गाता हरपदी चिंता हरिमुखी गाता हरपदी चिंता हरिमुखी गाता हरपदी चिंता हरिमुखी गाता हरपदी चिंता. तुझं मोकलेला ऐसे नाही तुझं मोकलेला ऐसे नाही तुझं मोकलेला ऐसे नाही तुझं मोकलेला ऐसे नाही हरिमुखी गाता हरपडी चिंता हरिमुखी गाता हरपडी चिंता हरिमुखी गाता गाता हरपडी चिंता हरिमुखी गाता हरपडी चिंता हरपडी आपल्या प्रत्येकाचा हिशोब भगवंताकडे असतो. केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. म्हणून भगवंत सांगतात आहा कटा उकटे हे मृत्यू लोकीचे उपराटे. जे तर अर्जुना तू जन्मलासी जे होणारच आहे त्याच्याकडे काय लक्ष देतोस, आणि जे तुला करायचं आहे त्याच्याकडे लक्ष दे. म्हणून परे ऊन परते घर तेथे राहू निरंतर. अभंगाचं. जैसी स्थिती आहे तैसा परी राये